आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, पण ज्याचं नाव ऐकलं की थोडं टेन्शन येतं. घराच्या मालमत्तेवरील आयकर आणि विशेषतः मूल्यांकन वर्ष 2025-26 पासून जे नवीन नियम लागू होत आहेत त्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, आणि हा विषय फक्त आकडेमोडीचा नाहीये, तो थेट आपल्या आर्थिक नियोजनावर परिणाम करतो. त्यामुळे यातले बारकावे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी. आपल्याकडे डॉक्टर राहुल खरात यांचा एक लेख आहे ज्यात ह्या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे आणि आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे नवीन नियम विशेषतः ज्यांच्याकडे एक किंवा अधिक घरं आहेत त्यांच्यासाठी सोपे करून सांगायचे. बरोबर. चला तर मग हे सोपं करून समजून घेऊया. सुरुवातीला आयकर कायद्याच्या नजरेतून घरांचे प्रकार कसे ठरवले जातात यावर बोलूया का? कारण मला वाटतं सगळा खेळ याच वर्गीकरणावर अवलंबून आहे. नक्कीच. हे पायाभरणी केली की पुढचे बदल समजायला खूप सोपे जातील. आयकर कायदा 1961 नुसार घरांच्या मालमत्तेचे मुख्यत्वे 3 प्रकार मानले जातात. पहिला प्रकार आहे स्ववापराची मालमत्ता. सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी, SOP. हो, SOP. नावावरूनच स्पष्ट आहे. म्हणजे ज्या घरात आपण स्वतः राहतो ते घर. बरोबर. ज्या घरात मालक स्वतः किंवा त्यांचं कुटुंब राहतं त्या घराचं वार्षिक मूल्य म्हणजे ॲन्युअल व्हॅल्यू 0 मानलं जातं. अच्छा, म्हणजे सरकार असं गृहीत धरत नाही की तुम्ही स्वतःच्या घरात राहून काही उत्पन्न कमवत आहात. अगदी. त्यामुळे त्यावर कोणताही कर लागत नाही. सरळ हिशोब आहे. ठीक आहे, हे अगदी सरळ आहे. दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार आहे भाड्याने दिलेली मालमत्ता, लेट आउट प्रॉपर्टी. हेही सोपं आहे. जे घर भाड्याने दिलं आहे. हो, आणि त्यातून तुम्हाला जे भाडं मिळतं त्या उत्पन्नावर कर लागतो, पण त्यातून काही खर्च वजा करायला मिळतात. खर्च म्हणजे जसे की महानगरपालिकेचा कर किंवा घराच्या दुरुस्तीचा खर्च वगैरे. हो, महानगरपालिका कर वजा करता येतो. आणि त्याशिवाय मिळालेल्या भाड्यातून सरसकट 30% मानक वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन मिळते. म्हणजे दुरुस्ती आणि इतर खर्चांसाठी एक ठराविक रक्कम. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही घरासाठी गृहकर्ज घेतलं असेल तर त्या कर्जावर भरलेलं संपूर्ण व्याज तुम्हाला वजावट म्हणून मिळतं. ओके. आणि तिसरा प्रकार हा थोडा किचकट आहे असं मी ऐकलंय. भाड्याने दिल्याचे मानलेली मालमत्ता किंवा DLOP. हो, DLOP, डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी. माझ्या एका मित्राचं पुण्याबाहेर एक फार्म हाऊस आहे. तो तिथे वर्षातून काही वेळात जातो आणि ते भाड्यानेही दिलेलं नाही. तो नेहमी चिंतेत असतो की या रिकाम्या घरासाठी त्याला कर भरावा लागेल का? हीच ती संकल्पना आहे का? तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलंय. हेच आहे DLOP. म्हणजे असं घर जे तुम्ही स्वतः वापरत नाही आहात आणि ते भाड्यानेही दिलेलं नाही. जुन्या नियमांनुसार काय व्हायचं की जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त घरं असतील ओके. आणि दुसरं घर रिकामं असेल तर आयकर विभाग असं गृहीत धरायचा की तुम्ही ते घर भाड्याने देऊ शकला असता. त्यामुळे त्या घराच्या संभाव्य भाड्यावर म्हणजे एका काल्पनिक उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागायचा. अरे देवा, म्हणजे प्रत्यक्षात 1 रुपयाही मिळाला नसताना खिशातून कर भरावा लागायचा. इथेच अनेकांची अडचण होत असणार आणि आता इथेच तो मोठा बदल झालाय ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. बरोबर? अगदी बरोबर. जुन्या नियमानुसार तुम्ही फक्त एकच घर स्ववापराचं SOP म्हणून दाखवू शकत होता. दुसरं घर रिकामं असलं तरी त्याला DLOP मानून कर भरावा लागत असे. आणि आता 2025-26 पासून काय बदललंय? आता आयकर कायद्याच्या कलम 23 मध्ये दुरुस्ती झालीय. यानुसार मूल्यांकन वर्ष 2025-26 पासून करदाते एकाऐवजी 2 घरांना स्ववापराची मालमत्ता म्हणजे SOP म्हणून घोषित करू शकतात. थांबा, म्हणजे मी बरोबर ऐकतेय का? 1 नाही तर 2 घरं. माझ्या माहितीनुसार दुसरं घर रिकामं असेल तर त्यावर कर लागायचाच, पण आता ती अट पूर्णपणे काढून टाकली आहे. ही तर खूप मोठी सवलत आहे. हो, ही खूप मोठी आणि महत्वाची सुधारणा आहे. यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही निवडलेल्या दोन्ही घरांचं वार्षिक मूल्य 0 मानलं जाईल. दोन्ही घरांचं? वाव. हो, आणि यासाठी तुम्हाला हे सिद्ध करण्याची गरज नाही की ते घर रिकामं का आहे. पूर्वी जसं नोकरी किंवा व्यवसायामुळे दुसरीकडे राहत असल्याचं कारण द्यावं लागायचं, ती सगळी डोकेदुखी आता संपली आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता माझं एक घर मुंबईत आणि दुसरं गावी असेल आणि दोन्ही ठिकाणी मी राहत असेन किंवा एक घर रिकामं असेल तरी दोन्हीवर कर लागणार नाही. बरोबर. पण याचा कर नियोजनावर म्हणजे टॅक्स प्लॅनिंगवर कसा परिणाम होतो? यात काही कौशल्य वापरता येतं का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. यामुळे कर नियोजनासाठी प्रचंड लवचिकता मिळाली आहे.
एक उदाहरण घेऊया. समजा एका व्यक्तीचं एक घर दक्षिण मुंबईत आहे, ज्याचं संभाव्य भाडं महिन्याला साधारण 1 लाख रुपये आहे. ठीक आहे. आणि दुसरं घर नाशिकमध्ये आहे, ज्याचं संभाव्य भाडं समजा 15,000 रुपये आहे. आता नवीन नियमानुसार ती व्यक्ती हुशारीने काय करू शकते? दक्षिण मुंबईतल्या घराला SOP म्हणून दाखवू शकते. अगदी बरोबर. यामुळे वर्षाला 12 लाख रुपयांच्या संभाव्य उत्पन्नावर जो कर लागला असता तो थेट वाचतो. जुन्या नियमानुसार त्याला मुंबईच्या घराच्या काल्पनिक भाड्यावर मोठा कर भरावा लागला असता. म्हणजे ज्या घराचं संभाव्य भाडं जास्त आहे त्याला SOP दाखवणं जास्त फायदेशीर ठरेल. पण एक मिनिट, याचा एक दुसरा पैलू पण असू शकतो. जर सरकार लोकांना 2 घरं रिकामी ठेवण्यावर कर सवलत देत असेल तर यामुळे कायद्याचा गैरवापर होणार नाही का? म्हणजे लोक केवळ कर वाचवण्यासाठी घरं रिकामी ठेवणार नाहीत का? विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जिथे भाड्याने घर मिळणं आधीच इतकं अवघड आहे. तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक मुद्दा मांडला आहे. ही या सवलतीची एक संभाव्य दुसरी बाजू आहे. करदात्याला दिलासा देणं हा उद्देश चांगला आहे, पण यामुळे शहरी भागांमधील भाड्याच्या घरांच्या पुरवठ्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. हो ना. जर गुंतवणूकदारांनी घरं विकत घेऊन ती फक्त रिकामी ठेवली कारण त्यावर आता कर लागत नाही, तर भाड्याचे दर आणखी वाढू शकतात. यावर सरकारला भविष्यात लक्ष ठेवावं लागेल. खरंय. चला, 2 घरं असणाऱ्यांसाठी हा नक्कीच मोठा दिलासा आहे. पण त्यांचं काय, ज्यांच्याकडे एकच घर आहे आणि त्यांनी ते भाड्याने दिलं आहे? कारण त्यांच्यासाठी वजावटींचा म्हणजे डिडक्शनचा मुद्दा नेहमीच डोकेदुखी ठरतो. त्याबद्दल या कायद्यात काही नवीन स्पष्टता आणली आहे का? हो, आणली आहे. भाड्याने घर देणाऱ्यांसाठी 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिक स्पष्टता देण्यात आली आहे, ज्यामुळे जुना गोंधळ दूर झाला आहे. कोणत्या आहेत त्या? पहिला मुद्दा आहे 30% मानक वजावटीबद्दल. ही वजावट नेमकी कोणत्या रकमेवर मोजायची यावर थोडा संभ्रम होता. आता हे स्पष्ट झालं आहे की एकूण मिळालेल्या भाड्यातून आधी महानगरपालिकेचा कर वजा करायचा. ओके. आणि मग जी रक्कम उरेल तिच्यावर सरसकट 30% वजावट मोजायची. यामुळे हिशोब करणं सोपं झालं आहे. ठीक आहे, म्हणजे आधी टॅक्स वजा करा आणि मग उरलेल्या रकमेवर 30% सूट घ्या. हे सोपं झालं. आणि दुसरा मुद्दा? दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तो आहे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टबद्दल. प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे घर बांधून पूर्ण होण्याआधी किंवा त्याचा ताबा मिळण्याआधी तुम्ही गृहकर्जावर जे व्याज भरता त्याबद्दल. बरोबर. अच्छा, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीसाठी भरलेल्या EMI मधल्या व्याजाचा भाग. अनेकदा घर खरेदीदार ताबा मिळण्याआधी 3-4 वर्षे हे व्याज भरत असतात. ही रक्कम खूप मोठी असते. अगदी. आणि अनेकदा असं व्हायचं की हे व्याज तुम्ही भरलेलं असायचं, पण त्याची वजावट भाड्याच्या उत्पन्नातून मिळेल की नाही यावर अधिकारी प्रश्न विचारायचे. ते अगदी ना घरका ना घाटकासारखं होतं. व्याज भरताय पण घराचा ताबा नाही आणि करात सवलतही मिळत नाही. आता कायद्यातच स्पष्ट करण्यात आलं आहे की भाड्याने दिलेल्या घरासाठी भरलेल्या प्री कन्स्ट्रक्शन व्याजाची वजावट मिळेल. वाह! म्हणजे आता भाड्याने घर देणाऱ्यांना महानगरपालिका कर, 30% मानक वजावट आणि कर्जावरील संपूर्ण व्याज अगदी बांधकाम काळातील व्याजासह वजा करण्याची स्पष्ट परवानगी मिळाली आहे. हो. हे खूप महत्वाचं आहे. पण प्रत्येक नियमात काहीतरी अटी व नियम लागू असतं. यातही काही मर्यादा किंवा बारकावे आहेत का ज्याकडे लक्ष द्यायला हवं? हो, नक्कीच आहेत. या सवलती अमर्याद नाहीयेत आणि त्यात काही महत्त्वाच्या अटी आहेत. जसे की? पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे 2 घरांना स्ववापराचे म्हणजे SOP मांडण्याचा नियम फक्त निवासी घरांसाठी आहे. रेसिडेन्शियल हाऊसेस. अच्छा. जर तुमच्याकडे एखादे दुकान, ऑफिस किंवा गोदाम असेल तर तुम्ही त्याला स्ववापर म्हणून दाखवून कर वाचवू शकत नाही. ही सवलत व्यावसायिक मालमत्तेसाठी नाही. हे महत्वाचं आहे. म्हणजे फक्त राहत्या घरांनाच ही सवलत आहे. ठीक आहे. दुसरी अट? दुसरी अट त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त घरे आहेत. समजा एखाद्या व्यक्तीकडे 3 किंवा 4 घरे आहेत. मग काय? तर पहिले 2 स्ववापर म्हणून दाखवता येतील आणि उरलेल्या घरांचं काय? ती पण रिकामी असली तर? बरोबर. तिसऱ्या घरापासून पुढे जुना DLOPचा नियम लागू होतो. अच्छा. म्हणजे तिसरं आणि त्यानंतरची घरं जरी रिकामी असली तरी ती भाड्याने दिल्याचे मानलेली मालमत्ता म्हणजे DLOP म्हणून गणली जातील आणि त्यावर तुम्हाला काल्पनिक भाड्यावर कर भरावा लागेल. अच्छा, म्हणजे ती DLOPची संकल्पना तिसऱ्या घरापासून पुढे जिवंत आहे. त्यामुळे अमर्याद घरे रिकामी ठेवून कर वाचवता येणार नाही. नाही, अजिबात नाही. पण मग ह्या तिसऱ्या घराचं काल्पनिक भाडं कसं ठरवायचं? ते आपण आपल्या मनाने ठरवायचं का? नाही. त्याचं मूल्यांकन करण्याची एक पद्धत आहे. आयकर विभाग त्या परिसरातील तशाच प्रकारच्या दुसऱ्या घरांना किती भाडं मिळतं
किंवा त्या मालमत्तेचं महानगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार भाडं किती आहे यापैकी जी रक्कम जास्त असेल ती विचारात घेतो. त्यामुळे तुम्ही कमी भाडं दाखवून कर चुकू शकत नाही. समजलं. आणि तिसरी अट? तिसरी अट तशी स्वाभाविक आहे. या सर्व वजावटींचा दावा करण्यासाठी तुमच्याकडे योग्य कागदपत्र असणं बंधनकारक आहे. जसं की गृहकर्जाचं व्याज प्रमाणपत्र, महानगरपालिका कर भरल्याच्या पावत्या, भाडेकरार इत्यादी. कागदपत्र व्यवस्थित नसतील तर कर अधिकारी या वजावटी नाकारू शकतात. हे अगदी स्पष्ट झालं. म्हणजे 2025-26 पासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे विशेषतः 2 घरे असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियम अधिक सोपे झाले आहेत आणि त्यात स्पष्टता आली आहे. हो, आता करदात्यांना हे सिद्ध करण्याची गरज नाही की दुसरे घर नोकरीमुळे रिकामे आहे. ते फक्त स्ववापर म्हणून घोषित करू शकतात. यामुळे कर भरण्याची प्रक्रिया सोपी होते आणि वादाचे मुद्दे कमी होतात. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की 2025च्या दुरुस्तीमुळे घर मालमत्तेच्या कर आकारणीत सुलभता आणि स्पष्टता आली आहे. 2 घरांना स्ववापराचे मांडण्याची सोय हा एक मोठा आणि स्वागतार्ह बदल आहे. हो, हे निश्चितच करदात्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेकांचा करभार कमी होईल आणि त्यांना आर्थिक नियोजन करणं सोपं जाईल. पण या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण पाहिलं की नवीन नियमामुळे घर मालमत्ता बाळगणं करदृष्ट्या अधिक फायदेशीर झालं आहे. पण आपण एका मोठ्या चित्राचा विचार केला तर हे नियम मालमत्तेला एक गुंतवणूक म्हणून किती प्रोत्साहन देत आहेत आणि याचा अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांवर काय परिणाम होऊ शकतो? हा मुद्दा थोडा उलगडून सांगाल का? बघा, कर प्रणाली ज्या गोष्टींना सवलत देते तिकडे लोकांचा पैसा अधिक जातो. भारतात घर घेणं हे भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. आता कर सवलतींमुळे रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करणं आणखी आकर्षक झालं आहे. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो. आपला देश समाजाचा पैसा घरांसारख्या स्थिर मालमत्तेत अडकून ठेवण्याला प्रोत्साहन देत आहे का? की तोच पैसा शेअर बाजार, नवीन स्टार्टअप्स किंवा व्यवसायांसारख्या अधिक उत्पादक क्षेत्रांमध्ये जायला हवा? हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे एकीकडे व्यक्तीसाठी घराची गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर आहे, पण दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो पैसा अधिक गतिशील ठिकाणी वापरला गेला तर जास्त रोजगार निर्माण होऊ शकतो. या 2 उद्दिष्टांमध्ये समतोल कसा साधायचा हा एक मोठा धोरणात्मक प्रश्न आहे. अगदी बरोबर. व्यक्तीचा कर वाचवणं महत्त्वाचं आहेच, पण कर धोरणांचा देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीवर काय परिणाम होतो याचा विचार करणंही तितकंच आवश्यक आहे. आणि हाच विचार श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा.